सारिका झाला मेल करून? हो 2च मिनिट. काय ग? काय झालं? काका मला खूप आनंद झालाय. ते दिसतंय, पण कारण काय? काका मी जसा विचार करत होते ना तसं काहीही नाहीये. तसं काही नाही म्हणजे? आपल्याला वाटलं होतं की जयवर ही जबाबदारी पप्पांनी सोपवलीये, तर असं का केलं असावं, का असं घडलं, किंवा त्यामागचा पप्पांचा हेतू. मग पण तसं काहीही नाहीये. खरंच खूप विश्वासाने पप्पांनी ही जबाबदारी सोपवली आहे जयवर. कशावरून? मी आत्ता गेले होते ना पप्पांच्या केबिनच्या तिथे, तेव्हा मी ऐकलं. खरंच खूप विश्वास आहे जयवर त्यांचा. म्हणजे त्यांना नाही, अजून जयच्या बाबतीत त्यांचं मत बदललं नाहीये, पण त्याच्या कामावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आणि आता मी स्वतः ऐकून आले त्यांचं बोलणं. अदिती, ही सुरुवात आहे. मला असं वाटतं की दाभोळकर जयला लवकरच ऍक्सेप्ट करतील. काय ग? काका मी पप्पांवरही संशय घेतला. अगं नाही, तसं नाहीये. आपल्या समोर काय होतं की दाभोळकरांना जय पटत नाहीत, त्यामुळे त्यांच्या अशा वागण्याचा आपण तोच अर्थ लावणार ना. त्यात आपली काही चुकी नाही, त्यांची काही चुकी नाही. आणि तू कशाला अपराधी वाटून देतेस? अगं मला सुद्धा तेच वाटलं होतं. तू असं अपराधी वाटून घेऊ नकोस. आणि आधी रडणं थांबव. अदिती, अगं काय झालं? काय झालं? का रडतीयस तू? कदम, हा? काय? का रडते? अगं काय नाही, ते तिला आत वा, आता कसं सांगू? काका हो प्लीज सांगा ना, काही प्रॉब्लेम आहे का? अगं ते दाभोळकर. दाभोळकर काही बोलले का? हो मग झालंय तरी काय? अगं ते कशाला बोलतील? दाभोळकरांची आणि माझी लहानपणची एक गोष्ट आठवली, म्हणून इमोशनल झाले मी. अदिती, रिलॅक्स. अगं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते. कधी कधी आपली माणसं दुरावतात, पण तुमचं त्यांच्यावरचं प्रेमच हा दुरावा कमी करतं. थोडा वेळ लागेल, पण सगळं ठीक होईल. सो डोंट वरी, ओके? अदिती, एनी प्रॉब्लेम? सगळं ठीक आहे ना? हो सर. सर, सर हॅव अ गुड डे. गुड डे. सारिका, अगं चल, उशीर झाला, निघूया. चला 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 चला, निघा 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 लवकर. मला बरीच कामं करायचे. मग कॉन्फरन्स रूम साफ करायचे, कॉफी मशीन हा मेंटेनन्स वाला येणार आहे. त्याच्यानंतर ती जुन्या रेकॉर्डची फाईलची जागा बदलायची, बरीच कामं करायची मला अजून. तुम्ही निघा लवकर निघा. नवरे? अरे मला थोडंसं नवरेच वाटलं.
कशाला बोलतोय? नाही नाही, ते काय झालं, नवरे सरांनी इतकी मोठी कामं सांगून ठेवलेत ना, म्हणून ती लक्षात राहत नाही ना, म्हणून मी बोलतोय मोठ्यानं लक्षात राहण्यासाठी. हा बरोबर बरोबर. तुला त्यांची जास्त सवय आहे ना, त्यामुळे तुला त्यांची कमतरता भासते. या ऑफिसची गंमत आहे ना, या ऑफिस मला कोणी आला नाही ना तर आपल्याला त्याची उणीव भासते ना. नाही खरंय, मला आधीच एवढी मोठी कामं असतात, त्याच्यातून पुन्हा नवरे सरांनी आणखीन एवढी कामं सांगितली. आता एवढी सगळी लक्षात ठेवायची म्हणजे जरा मग हे होतं ना. मग लिहून घे ना. हा, लिहून घेतल्यावर मग कामं कशी करणार? नवरे सरांसारखं नाही ना आपलं, ते कामं करा ओके. ए काय नाही नाही, असं म्हणजे तुम्हाला नाही ते कामं करा, मी कामं करतो, तुम्ही निघा. ओके माझ्यासाठीच आहे. एकंदरीत सगळं खूप गोंधळ झालेला दिसतोय. त्याच्या गोंधळ आपण अजून भर नको टाकूया. चला आपण निघूया. चल. आपण निघतोय, पण रजनी आणि जयराम अजून आतच आहेत. हो, आजच ते सगळं पुढचं प्लॅनिंग करूनच निघतील. चला आपण जाऊ. साई चल बाय रे. हो करेक्ट आहे. नाही, मी जी रेंज मेल केली आहे करेक्ट. नाही नाही नाही, हा त्यात फिट होणाऱ्या सगळ्या हॉटेल्सची लिस्ट हवी आहे मला. हा, तुम्ही मला लिस्ट फॉरवर्ड करा, ती बघून मी लगेच तुम्हाला फोन करतो ना. हा हा, आणि सर मला बेस्ट सर्व्हिसेस हव्यात. येस थँक्यू. हा बाय. काय झालं? काय नाही. गप्प गप्प आहेस तू आदिती. तुझं काम सुरू आहे ना. हा सॉरी, ते फोन जरा. अरे इट्स ओके, नो प्रॉब्लेम जय. मला माहितीये खूप इम्पॉर्टंट फोन होता तो. कळतंय, सगळं कळतंय. काय? हेच, माझी बायको एरवी मी कामात असताना मला ओरडणारी, चिडणारी, आता म्हणतेय मला माहितीये तो फोन इम्पॉर्टंट होता. हे सगळं तू का करतेस ते कळतंय. का? कारण नो प्रॉब्लेम जय हे म्हणणारी माझी बायको नाही, दाभोळकरांची मुलगी आहे. जय, हो, कारण मी तुझ्या पप्पांचं प्रोजेक्ट करतोय ना, म्हणून. शाणी आहेस ना पक्की. काय आहे हे? पण आदिती, माझी बायको म्हणून मला तुला असं सांगावं वाटतंय की तुझ्या पप्पांचं हे प्रोजेक्ट त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवून मला दिलाय, तर मला हे एवढं काम करावंच लागणार. पण मला असा प्रश्न पडलाय की हे सगळं असं अचानक कसं काय झालं. म्हणजे छान वाटतंय, पण भीती वाटते. भीती? हो, म्हणजे अचानक जसं काम दिलं तसं अचानक काढून घेतलं तर. नाहीतर बघ ना, एवढं मोठं काम तुझ्या पप्पांनी मला दिलं, इतकं सहज ते काही करणार नाहीत आदिती. यामागे काहीतरी प्लॅन असणार. जय, तूच हे काम त्यांच्याकडून मागून घेतलंयस ना? मी मागितलं तेव्हा त्यांनी दिलं नाही, नंतर बोलवून दिलं. पण जर दिलं नसतं तरीही त्यांच्या विरोधात तू बोललाच असतास. कोणाच्या? पप्पांच्या. टिपिकल दाभोळकरांची मुलगी बोलते आता माझ्याशी. मी मस्करी करतोय. मस्करी? जे ही कसली मस्करी? माझी बायको रडली की काय? हा, पण मला माहितीये याचं कारण भलतंच आहे. काय?
ते असं आहे की नवरे काका गावी गेलेत ना, मग ते दिसणार नाहीत पुढचे काही दिवस. त्याचं तुला वाईट वाटतंय. शी, काय आहे जय? आरडाओरडा नसेल ना उद्यापासून ऑफिसमध्ये? काम करा काम करा. हे आपण एक काम करायचं का? रोज सकाळी ऑफिसला गेल्यावर नवरे काकांना एक फोन करायचा. जय, हा, जो काही ओरडा असेल तो खाऊन घ्यायचा. म्हणजे कसं, आपण ऑफिसमध्ये आलोय याची लख्ख जाणीव होईल आपल्याला. जय, पण काहीही झालं ना तरीही हे प्रोजेक्ट सक्सेसफुली तू कंप्लीट करायचं. करशील ना? नक्की. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो जय, आणि मला असं वाटतं हे काम पूर्ण झालं ना तर हे काम पूर्ण झालं तर काय? काही नाही. सांग ना. मला असं वाटतं की हे काम पूर्ण झालं ना तर एक मिनिट. सॉरी. हा बोला. हो का? हा, करेक्ट आहे. हीच लिस्ट म्हणत होतो मी. बरोबर. हो. हे काम पूर्ण झालं तर पप्पा आपलं नातं नक्की स्वीकारतील. कदाचित हीच सुरुवात असेल. काकू, काका कुठे आहेत? ते बसलेत खोलीत. आता त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांचा मित्र नाहीये ना. काका आणि अण्णांची जोडी किती छान जमली होती ना. हो ना. अगं, तू अण्णांना फोन केलास की नाही? त्यांची विचारपूस केलीस ना? काकू, अहो आज दिवसभर इतकं काम होतं ना ऑफिसमध्ये की वेळच मिळाला नाही मला. हे बघा, आत्ताच आठवण काढली आणि फोन आला. बोल आता त्यांच्याशी. हॅलो अण्णा, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे. आणि घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहे. बरं, तिथे सगळ्यांचं कसं काय चाललंय? केतकर काय म्हणतायत? केतकर काका ठीक आहेत. त्यांची आठवण काढतायत म्हणून सांग. अण्णा, ऐकलत ना? हो हो हो. बरं, तुमचं काम कसं काय चाललंय? काम छान चाललंय. जयला आता एक नवीन प्रोजेक्ट मिळालाय ना, तर त्यातच तो बिझी असतो. एडीएमचं प्रोजेक्ट आहे ते. अगं, ते एडीएमचं म्हणजे ते? हो, पप्पांनी खूप विश्वास ठेवून दिलाय त्याला ते प्रोजेक्ट. अण्णा, आदितीचा फोन आहे. हा, त्या मला बोलायचं, जरा महत्वाचं बोलायचं त्याच्याशी. हॅलो आदिती. काय गो बाई, हा म्हणजे सासऱ्याची तुझ्यावर इतकी माया ना ग. मग बघ, तुझ्याशी बोलल्याशिवाय ना जेवण जात नाही यांना. लगेच फोन केला तुला ना. वहिनी, कशा आहात तुम्ही? मी काय ग, मजेत. हा, आता म्हणजे काम करून करून दमायला होतं ग. पण कोणाला सांगणार? हे अख्ख्या घराचं माझ्या एकटीवरच पडतं ना ग. तुला तर काय माहितीच आहे. काय सांगणार, पण तू काळजी करू नको. मी घेते अण्णांची व्यवस्थित काळजी. लक्ष आहे माझं त्यांच्या जेवण खाणं, सगळं औषधाच्या वेळा वगैरे सगळं लक्षात आहे माझ्या. हा, ए आदिती, ऐक ना. ते औषधांवरून आठवलं, अगं 3-4 गोळ्या जळल्या मिले ते मिळतच नाहीत. तुम्ही SMS करीन तुला. हा, आणशील का ग येताना? हो, मी आणते. आणि हो, ए जरा अण्णांसाठी फळं आण ग. नाही म्हणजे कसं आहे, काल गेली होती मी संध्याकाळी बाजारात.
चांगली ताजी सफरचंद दिसली ग म्हणून घेऊन आले ना मी. असं काही कापून दिली तर काय? अगं सगळं सफरचंद किडक. मग हो की नाही अण्णा? काय गो लाज वाटली ना ग मला, म्हणजे अण्णांना काय वाटेल. मग तू जरा येताना आण हा, तिथे बांद्र्याला जरा चांगली मिळतात ना. हो बघते. ए चल आता मी ठेवू. बाय बाय. मला बोलायचं होतं तिच्याशी. पण त्यांना बोलायचं असतं का तुमच्याशी? नेहमी तुम्हीच फोन करता माझ्याच मोबाईलवर. पर ते जाऊ दे, त्या दोघांना आहे का तुमची काळजी? टाकून गेले, करतायत फोन. 2 दिवस जरा थांबा हा. किती वेळा दोघांचे फोन येतात ना ते कळतील. नाही म्हणजे त्यांनाही जरा आपल्या वडिलांची सासऱ्यांची किती आठवण येते ते कळेल तुम्हाला. चला आता जेवण वाढलंय. जय, आता ही सगळी कामं बाजूला ठेव आणि हे घे जेवून घे. हा, 1-2 मिनिटं. 2 मिनिटं 2 मिनिटं करत मगाचपासून तू वेळ काढलास म्हणून मी इथेच घेऊन आले जेवायला. चल 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 पटकन जेवून घे. आता हे ठेव ना बाजूला. जय हो ठेवतो. घे. तुझं झालं जेवण? हो नक्की? हो खरंच जेवले मी. तू पण आता जेवून घे म्हणजे मग मी जाऊन आवरून घेते. आदिती, हं? तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का जी मला जाणवली आहे? काय? हे काम आपल्याला बरंच काही मिळवून देणार आहे. काय? जय ऍक्च्युली मी पण तुझ्याशी याच विषयावर बोलायला येणार होते. पण मला सांग, तुला काय वाटतं? तुझ्या पप्पांनी मला हे प्रोजेक्ट दिलंय. हे प्रोजेक्ट कंप्लीट केलं की मला इन्सेंटिव्ह मिळतील. आपल्यावरचं बरंच कर्ज फेडलं जाईल. एवढ्या कमी दिवसात एवढी मोठी टूर म्हणजे देव टूर्सचा पण खूप गवगवा आहे. खरं तर हे प्रोजेक्ट मला आधीच द्यायला हवं होतं. पण हरकत नाही, मी एडीएमच्या नावाला धक्का लागू देणार नाही. तुझे पप्पा मानत नसले तरी मी त्यांचा जावई आहे हे दाखवून देणार. काय आदिती दाभोळकर? काय बघतेस काय श्री? बोल ना काहीतरी. नाही काय नाही. जेवून घे तू. मी आलेच. आदिती, झोपली नाहीस अजून? नाही, झोपच येत नाहीये. म्हणून मग मी. काय झालंय? नाही काय नाही. सांगायचं नाही का मला? नाही, तू अस्वस्थ दिसलीस. काही झालंय का? काकू, पप्पांनी जयला जी संधी दिली आहे त्यामुळे टेन्शन आलंय? हा हा अचानक एवढा बदल? अगं, तुझ्या पप्पांनी जयवर जबाबदारी सोपवली म्हणून तो खुश आहे, कामाला लागलाय. मला काय वाटतं, त्यांनी ना मुद्दामच त्याला संधी दिली. तुझ्या सरांनी आऊंनी जयवर इतका विश्वास दाखवला आणि त्यानेही तो सार्थ करून दाखवला. त्यात त्याला प्रमोशन मिळालं. त्यामुळे ना
तुझ्या पप्पांचं जय बद्दलचं मत बदललं असेल. कधी कधी काय होतं, आपल्याला समोरच्या माणसात होणारा बदल दिसत असतो, पण आपलं मन ते स्वीकारायला तयार नसतं. आदिती, तुझे पप्पा कदाचित बदलतायत. मलाही तसंच वाटतंय. मलाही वाटतंय पप्पा बदलतायत. पण काकू, हा बदल ना इतक्या लवकर एक्सपेक्टेड नव्हता. एवढंच. मी सुद्धा पप्पांवर संशय घेतला. मला असं वाटलं की पप्पांनी हे मुद्दा कुठल्या तरी हेतूनी. आदिती, नाही म्हणजे काकू, फक्त मला नाही, ऑफिसमध्ये सगळ्यांनाच असं वाटत होतं. हो बरोबरच आहे, कारण आतापर्यंतचा अनुभव तसाच होता ना. अगं पण हा नवीन अनुभव चांगलाही असू शकतो. मलाही तसंच वाटतंय. कदाचित जयला प्रमोशन मिळालं म्हणून पप्पांना त्याची किंमत कळली असावी, आणि म्हणूनच पप्पांनी जयला ही संधी दिली असावी. काकू, सगळं व्यवस्थित झालं की पप्पा जयला जावयाचा मान देतील का? दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील?